म्हणून सुरुवातीला ज्या महामानवाच्या जयंती निमित्त तुम्ही आम्हाला इथे बोलवले, त्या लोकशाहीला वंदन करताना अण्णाभाऊंनी शब्दांचा समुद्र या देशाला नव्हे जगाला दिला, शब्दांचा महासागर दिला। संत तुकारामांनी जसं शब्दांबद्दल म्हटलं की आम्हा घरी धन, आमच्या घरी काय संपत्ती आहे, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने। एक तुकाराम जो शब्दांची रत्ने देऊन गेला आणि हा दुसरा तुकाराम जो साहित्याचं रत्न झाला, त्याच्याकडेही फक्त शब्द आणि शब्दांची सामग्री आणि शब्दांचं सामर्थ्य होतं। अशा शाहिराला वंदन करताना दोन ओळी त्यांच्या वंदनासाठी मला म्हणाव्याशा वाटतात। काव्याची सुमने वाहू, फुलं कशाची वाहू अण्णाभाऊ? तुम्हाला गुलाबाची फुलं ही निसर्गातली फुलं तर वाहूच आम्ही, पण तुम्हाला शब्द देताना तुमचं वंदन करताना काय गाऊ? काव्याची सुमने वाहू, फ्रेश ठेवा, फ्रेश एकदम काही काव्याची सुमने वाहू, स्वर विद्रोहाचा गाऊ, की प्राण लोटलाऊ, वंदितो वंदितो लोकशाहीला अण्णाभाऊ, वंदितो लोकशाहीला अण्णाभाऊ। या लोकशाहीच्या जीवन कार्याला, साहित्याला, विचारांना वंदन करून आपण हा नव्यान महाजलसा सुरू करूया। बांधवांनो, अण्णाभाऊंची जयंती म्हणलं की मग एका जातीचा उल्लेख होतोय। आता आपण नव्यांच्या कार्यक्रमाकडे येऊ। अण्णाभाऊंची जयंती म्हटलं की कुठं व्हायला पाहिजे? कुठं व्हायला पाहिजे? हा, आमचे कलाकार म्हणतात बोलायला तर लागणार, बोलल्याशिवाय काय खरं आहे का? महामानवांच्या कार्यांना जातीची ओळख चिटकायला लागलेली आहे आणि म्हणून सुरुवातीला शाहीर हे सांगायला पाहिजे की महामानव ज्या ज्या जातीत जन्माला आले त्या जातीतल्या लोकांना त्यांचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे। स्वाभाविक आहे वाटलं किंवा आमच्या जातीत एवढा मोठा माणूस जन्माला आला, स्वाभाविक आहे। पण जी माणसं जातीची, धर्माची, देशाची, राष्ट्राची सीमा ओलांडून पलीकडे गेली, जागतिक झाली, त्यांना परत वळून आणून जातीत कोंबणं हा म्हणजे थोडासा गैरप्रकार आहे असं मला वाटतं। आणि म्हणून अण्णाभाऊंची जी उंची आहे, साहित्यिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून, कलावंत म्हणून, ती उंची सांगण्याचा प्रयत्न आमच्यासारखे छोटे कलावंत आज तुमच्या समोर करणार आहेत। अण्णाभाऊंना आणि बाबासाहेबांना एकत्र वंदन करणारं गाणं आम्ही खूप पूर्वी लिहिलं होतं। अण्णाभाऊंची फकीरा नावाची कादंबरी आज आम्हाला इथं भेट दिली आणि त्या फकीराच्या प्रस्तावनेमध्ये फकीराचं जे समर्पण आहे असं ना की कुणाला अर्पण केलेली आहे आपण एखादी कादंबरी, कथा, तर अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे। लक्षात घ्या। शाहीर सचिन माळे असं म्हणतात की एखाद्या लेखकासाठी, कवीसाठी त्याची लेखणी सर्वश्रेष्ठ असते आणि जेव्हा अशी सर्वश्रेष्ठ असणारी लेखणी लेखक कुणाला तरी अर्पण करतो तेव्हा त्या अर्पण करणाऱ्याची उंची पण तेवढी महत्वाची आहे। लक्षात घ्या। अण्णाभाऊ जेव्हा बाबासाहेबांना झुंजार लेखणीला त्यांच्या आपली कादंबरी अर्पण करतात तेव्हा आपसुकच बाबासाहेबांना ते वंदन करत असतात, बाबासाहेबांना ते आदरस्थानी मानत असतात। आणि म्हणून
वंदन करताना आम्हाला असं वाटतं की ही जी दुही आहे ही दुही सांगण्याचा प्रयत्न नवयान महाजलचा करतोय. आम्ही या दोघांनाही एकत्रित वंदन करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ही कव्वाली सुरुवातीला आपण घेऊया. दोन महामानवांना एकत्रित वंदन करणार हे गीत मांग म्हणून हिनवल गावान वागवलं सदा भेदभावान. मांग म्हणून हिनवल्या गावानं मांग म्हणून सन्मान केला नाही. मांग असणं म्हणजे जाती व्यवस्थेमध्ये खालच्या स्थानी असणं, अस्पृश्य असणं. मांग म्हणून हिनवल गावान वागवलं सदा भेदभावान. त्यानं घातला गुलामीवर घात. मांगवाड्यातनं वाटेगावच्या छोट्याशा मांगवाड्यातनं आलेल्या या शाहिरानं त्यानं घातला गुलामीवर घात. सांगितला भीमरा त्यानं घातला गुलामीवर घात. वंदन तुम्हा अण्णा भाव, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णा भाव, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णा भाव, वंदन तुम्हा भीमराव. मांग म्हणून हिनवल गावान वागवलं सदा भेदभावान. त्यानं घातला गुलामीवर घात. सांगितला भीमराव त्यानं घातला गुलामीवर घात. वंदन तुम्हा अण्णा भाव, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णा भाव, वंदन तुम्हा भीमराव. फकीराच्या लुटीतून घुटी पिलास तू, 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 फकीराच्या लुटीतून घुटी पिलास तू. फकीराच्या लुटीतून घुटी पिलेला शाहीर याची कथा अण्णाभाऊंनी फकीराच्या प्रस्तावनेत लिहिली आहे. फकीरा कादंबरी कुणी कुणी वाचले जरा हात वर करा. बऱ्याच लोकांनी वाचले असतात. त्याच्या प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊ स्वतःची ओळख करून देतात. अण्णाभाऊ जेव्हा स्वतःची ओळख करून देतात सेल्फ अटेस्टेड, तेव्हा ती ओळख कशी असते? अण्णाभाऊ सांगतायत काय सांगतात? एक कथा सांगतात. अण्णाभाऊ एक कथा सांगतात की जेव्हा फकीरा रानोमाळ आपल्या गावकऱ्यांसाठी गावकऱ्यांच्या भुकेसाठी बंड करत फिरत होता, इंग्रज
दिवस त्याला शोधत होते. म्हणजे वॉन्टेड होता फकीरा थोडक्यात. आणि फकीरा जेव्हा रात्रीचा गावगाड्यामध्ये आपल्या माणसांना भेटायला यायचा, मागवाड्यामध्ये यायचा, तेव्हा फकीरा त्याचा घोडा घेऊन मागवाड्यामध्ये रात्रीचा जेव्हा येत असे तेव्हा माझा आया बाया भाकर तुकडा चटणी भाकरी घेऊन फकीराला द्यायला, खायला त्याला द्यायला घेऊन जायचा. फकीरा असाच एका रात्री मागवाड्यात आला वाटेगावच्या. आणि मग त्याला विचारलं, सगळ्या आया बाया आल्या होत्या. फकीरांना विचारलं, अक्का बाळण झाली का? अक्का म्हणजे कोण? अक्का म्हणजे अण्णाभाऊ साठेंची आई. अण्णाभाऊ साठेंच्या आईचं नाव वालुबाई साठे. अण्णाभाऊंच्या वडिलांचं नाव भाऊ साठे आणि अण्णाभाऊंचं स्वतःचं नाव तुकाराम भाऊ साठे. अण्णाभाऊंच्या मोठ्या बहिणीचं नाव भागूबाई. त्याच्यानंतर अण्णाभाऊ नंतर शंकर भाऊ साठे आणि शंकर भाऊ नंतर एक छोटी बहीण, तिचं नाव जाई. असे 4 भावंड. त्यापैकी अण्णाभाऊ जेव्हा जन्माला आले तेव्हा वालुबाईंसाठी फकीरा विचारतो, अक्का बाळण झाली का? बायका म्हणतात, होय होय अक्का बाळण झाली. फकीरा म्हणतो, काय झाले? बायका म्हणतात, पोरगा झालाय, मुलगा झालाय. फकीराला आनंद होतो. फकीरा आपल्या लुटीची जी काही झोळी आहे तिच्यामध्ये हात टाकतो. मुठीमध्ये जेवढी नाणी येतील तेवढी नाणी त्या हातामध्ये घेतो आणि आमच्या आया बायांच्या पदरामध्ये टाकतो आणि सांगतो, ही सुरती रुपयांची लूट केलेली नाणी आहे. ही नाणी घ्या आणि बाळ बाळंतणीला चांगले सांभाळा. बाळ बाळंतणीला घुंटी पाजा. घुंटी माहिती नाही? माता भगिनीला घुंटी माहिती आहे का? घुंटी पाजतो आपण. बाळ बाळंतणीला चांगली घुंटी पाजा. मग त्या सुरती रुपयांची नाणी घेऊन आमच्या आया बहिणी गेल्या आणि त्या सुरती रुपयांच्या लुटीतनं अण्णाभाऊंच्या लहानपणाचं जे काही भरण पोषण आहे ते झालं. अण्णाभाऊ लिहितात की या मातीचं पांग फेडताना फकीरा लिहिताना मला हे सांगितलं पाहिजे की मी कसा कलावंत आहे, मी कोणता लेखक आहे. अण्णाभाऊ सांगतात की मी असा तसा लेखक नाही, मी फकीरासारख्या बंडखोराच्या सुरती रुपयांच्या लुटीतनं घुटी दिलेला कलावंत आहे. अण्णाभाऊ स्वतःच ओळख करून देतात. फकीराच्या लुटीतून घुटी दिलास तू, फकीराच्या लुटीतून घुटी दिलास तू, फकीराच्या लुटीतून घुटी दिलास तू. क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू, क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू, क्रांतिसिंहाच्या छायेत मोठा झालास तू. काटे तुळवीत रस्त्याने चाललास तू, काटे तुळवीत रस्त्याने चाललास तू. युगायुगांच्या दुःखावर बोललास तू, युगायुगांच्या दुःखावर बोललास तू. झोपडीत सूर्य उगवला, निळानं बादल तडपला, त्या नयनामध्ये खेळली भाव भाव. वंदन तुम्हाला भीमराव, वंदन तुम्हाला भाव, वंदन तुम्हाला भीमराव. माग म्हणून हिरवतावान वाहवलं सदा भेदभावान, श्याम झांपला गुलामी भरला, सांगला भीमराव, त्याला घातला गुलामी भरला. वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव, वंदन तुम्हा अण्णाभाऊ, वंदन तुम्हा भीमराव. बाबासाहेबांना आणि अण्णाभाऊंना एकत्रित वंदन करण्याचं कारण शीतलताईंनी तुम्हाला सांगितलं. अण्णाभाऊंची फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अण्णाभाऊ अर्पण करतात. जे बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव अण्णाभाऊ साठे म्हणतात.
आणि बुद्धाची शपथ नावाची अण्णाभाऊ कथा लिहितात आणि त्या कथेचा शेवट असतो बुद्धं शरणं गच्छामि. हे लक्षात घ्या अण्णाभाऊंची विचार प्रक्रिया काय आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ आणि बाबासाहेब यांना एकत्रित वंदन हे केलेलं आहे. आता एक नवीन गाणं यावर्षी आम्ही लिहिलं आणि ते खूप चांगलं व्हायरल झाले. इंस्टाग्रामला 2-3 दिवसामध्ये 7 लाख लोकांनी ते व्ह्यू केलेलं आहे. तर खूप चांगला रिस्पॉन्स त्या गाण्याला आहे. मला वाटतं की या गाण्यापासूनच आपण आता सुरुवात करूया. या महामानवाने नेमकी काय किमया केलेली आहे, आमच्या आयुष्यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे, जरा गाण्यातून ऐकू. परवा मला एक जण भेटले, ग्रस्त आमचे सहकारी, आणि ते म्हणे की शीतलताई तुमचं आडनाव साठे आहे, अण्णाभाऊंचं पण आडनाव साठे आहे. पहिले तर म्हणे साठे म्हणजे काय, म्हणजे लोकांना साठेवर नाही, साठे म्हणजे कोण त्याच्या मागचं समजून घ्यायचं असते. साठे म्हणजे आंबूच का म्हणे. मी म्हटलं हा काय विचारायचंय तुम्हाला. नाही म्हणे साठे म्हणजे अण्णाभाऊ साठे का साठे. दुसरे एक साठे असते बघा, ठेवला य वाले साठे, साठे य असे करते, आणि एक साठे असते. तर तुम्ही कोणत्या प्रकारचे साठे, अण्णाभाऊ वाले साठे का साठे य वाले साठे का साठे बिस्किट वाले साठे, तर कळत नाही ना. मग मी म्हटलं काय विचारायचंय तुम्हाला. ते म्हणे तसं नाही, तुम्ही अण्णाभाऊंची नात आहे का. मला इतकं बरं वाटलं. म्हटलं अण्णाभाऊंच्या घरात जर जन्म घ्यायला मिळाला असता तर ते मी माझं भाग्य समजलं असतं, पण अण्णाभाऊंची रक्ताची वारसदार होऊ शकले नाही. पण भाऊ तुम्हाला एवढं सांगते की मी अण्णाभाऊंच्या विचारांची पात्र नक्की वारसदार आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंच्या विचारांची वारसदार असण्याच्या नात्यानं मी ज्या जातीतून आले त्या जातीशी मला संवाद केला पाहिजे, त्या जातीशी बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्या जातीशी बोलणारी गाणी लिहिण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच प्रयत्नाचा भाग हे आहे. आता सगळ्यांनी मांग 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 बरीच गाणी आलेली आहेत, पण नेमकं अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये, बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मांग समाजाला काय मिळालं या महामानवांकडनं, काय नेमकी आमची संपत्ती, आम्हाला काय आमचा विकास झाला. तर माझ्या बांधवांशी बोलताना, माझ्या जातीशी बोलताना मला हे सांगायला लागेल. गाणं कुणी कुणी ऐकले मला माहित नाही, कदाचित तरुण पिढीने ऐकलं असावं, कारण इन्स्टावर आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मला आहे सगळ्या. आता मागाच्या दारावर, गाणं ऐकले नाही ऐकलं, ऐका आता, आणि नंतर युट्यूबला जाऊन ऐका, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऐका. आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाटी, महाराष्ट्रात कुठं पण जावा वस्त्यांची रचना ठरलेली असते बघा. गाव वेगळाच दिसतो, गाव कूस वेगळाच दिसतो, वाडे वेगळेच दिसतात. पण आता एक बदल व्हायला लागलाय, आणि तो बदल लय मोठा बदल आहे. आता घरं बदलली, घरांची पद्धत बदलली, बांधणी बदलली, आणि आमच्या दारांवर अभिमानानं स्वाभिमानानं पाट्या लागल्या. आता मागाच्या दारावर लागली साहेबाची पाटी. कशामुळे लागली? गेली हातामधली घुंगराची काठी. घुंगराची काठी म्हणजे घुंगराची काठी पहिले वाजवली. आम्ही का होते मागे जाऊ. घुंगराची काठी म्हणजे असं होतं की पहिले दलितांनी घुंगराची काठी वाजवली अस्पृश्यांनी की गावाला समजायचं आल्यात आल्यात, बाजूला व्हा बाजूला व्हा, रस्त्यात यायला. अस्पृश्यतेचं लक्षण होतं. आमच्या डोक्यातली अस्पृश्यता गेली, दारावर साहेबाची पाठी आली. गेली हातामधली घुंगराची काठी. आणि मग
भीम काठी गेल्यानंतर काय झालेलं आहे? जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची किमया अण्णा भाऊची किमया अण्णा भाऊची किमया जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची किमया अण्णा भाऊची किमया आता भागाच्या नारावर लागली साहेबाची पाठी आता भागाच्या नारावर लागली साहेबाची पाठी गेले हातामध्ये सुंदराची काठी जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची अण्णा भाऊची किमया जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची किमया जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची किमया जगबदल घालून घाम सांगून गेले मला भीमराव. अण्णाभाऊ लिहितात बाबासाहेबांसाठी एकच गाणं लिहिलं अण्णाभाऊंनी, पण त्या गाण्यामध्ये अण्णाभाऊंनी सांगितलं की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत आहात तुम्ही, हत्ती आहात, आणि हत्ती किती बी ताकदवान असला, किती पण ताकदवर असला, पण तो जर गुलामीचा त्या चिखलामध्ये अडकला हत्तीला बाहेर पडता येत नाही. नुसती ताकद असून उपयोग नाही, चिखलात पण नाही उठलं पाहिजे. अण्णाभाऊ म्हणतात की गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय नावत, अंग झाडून निघ बाहेरी हे बिलीवरती धाव. तुम्ही सांगितलं सांगून गेले मला भीमराव. जगबदला या धावली त्या भीमाकड बोट, जगबदला या धावली त्या भीमाकड बोट. अरे हाती बाबा लखनची छायान फोट, कशानं मेहनतीन भावच नाही तू बोट. स्वाभिमानाला घरावं, अपमानानं नाही, गुलामीनं नाही, लाचारीनं नाही, कुणाच्या तरी मागं मागं बघू नाही. स्वाभिमानानं घडावं माझ्या समाजाचं. पटते ना? त्यांना काय तर अनप्रॅक्टिकल सांगायला लागलाय ताई तुम्ही, हे शक्य नाही ते सांगायला लागलाय, असं काय सांगायला लागलं नाही ना? स्वाभिमानानं घडावं माझ्या समाजाचं. डोळ्यामध्ये सपनाची राठी, डोळ्यामध्ये सपनाची राठी, अण्णा भाऊची जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची किमया मोठी. जय लहूजी जय भीमा अण्णा भाऊची किमया साली अण्णाभाऊ रशियाला गेले. अण्णाभाऊ रशियाला काही मागांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते का? विचार प्रश्न पण पडायला पाहिजे. अण्णाभाऊ रशियाला काही मागांचे प्रतिनिधी म्हणून गेले का? या भारत देशाचं साहित्याचं प्रतिनिधित्व करायला अण्णाभाऊ रशियाला गेले. रशियामध्ये जाऊन मराठीमध्ये भाषण केलं.
आणि रशियन लोकांना सांगितलं की बाबा तुम्हाला मराठी भाषा समजणार नाही, दुभाषिक होता अण्णाभाऊ सोबत, दुभाषिक रशियामध्ये बोलायचा आणि अण्णाभाऊ मराठीत बोलायचे. अण्णाभाऊ म्हटले ही मराठी भाषा तुमच्यासाठी वेगळी असेल, पण मी ज्या देशातल्या ज्या मातीतून आलोय त्या महाराष्ट्राचे 3 कोटी लोक मराठी बोलतात, त्यामुळे ही 3 कोटींची भाषा मी तुमच्या समोर बोलतोय. कुणाचं प्रतिनिधित्व केलं अण्णांनी? मांगांचं केलं का महाराष्ट्राचं केलं? सांगायला पाहिजे की नका? महाराष्ट्राचं केलं का मांगांचं केलं? हा, मराठीचं केलं का नाही? मराठीचं प्रतिनिधित्व करायला अण्णाभाऊ तिकडे गेले. हजारो लाखो कामगार त्यावेळेला अण्णाभाऊंची गाणी ऐकत असतात. लाखोंचा कामगार वर्ग, लाखोंचा शेतकरी वर्ग, लाखोंचा कष्टकरी वर्ग अण्णाभाऊंची गाणी ऐकायला बसत असत. तरसली मोठी माझी मैत्रिणी आला तिकडे काय सांगू अभिमान, काय सांगू अभिमान चिरगरावणी हर दुनिया माया मराठी, दुनिया माया मराठी माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझी दुसरी पिढी असेल दादा शिकलेली कांबळे सर, दुसरी पिढी आणि माझ्या पिढीमध्ये MA BA झालेली मी एकच, आमच्या साठे आपल्या कुटुंबात एकच व्यक्ती. आमची पहिली किंवा दुसरी पिढी आता आमची उच्च शिक्षण घेते. आताशी आमची पहिली दुसरी पिढी अधिकारी वर्ग झाली, उद्योजक झाली, नोकरदार झाली. आधी होती आणि बरं वाटलं कांबळे सरांचं घर बघून, अभिमान वाटला. बंगला बघून अभिमान वाटला. वाटायलाच पाहिजे, का नाही वाटायला पाहिजे? अहो निवडणुकामध्ये होणारी आमची माणसं जेव्हा 3-3 स्लॅबच्या घरामध्ये बंगल्यामध्ये राहतात तेव्हा ही क्रांती लक्षात घ्या आमच्यासाठी. आधी होती उपसमारी आता सोन्याचा असं आमच्या मागल्या पिढ्यांनी लढला त्रास. गाड्या घोड्याला बंगला जुने पाले ढीस, गाड्या घोड्याला बंगला जुने पाले ढीस. असं बसत भेटला भेटला बसतात, असं बसत भेटला थोडे गुलामीचे फास. आमच्या लघुजी वस्तात सावळेंनी नुसत्या तालमी नाही काढल्या, महारा मांगांची पोरं गावगाड्यामध्ये फिरून फिरून आणली आणि ज्योतिबा फुल्यांच्या क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांच्या शाळेत घेऊन बसवली. आमच्या लघुजींनी केवळ बळ आणि शक्ती याचे धडे दिले नाही, तर खरोखर शिक्षणाचे धडे देण्यासाठी पण लघुजींनी जीवाचं रान केलं. लक्षात घ्या, लघुजी केवळ काय म्हणतात त्याला तालीम चालवणारे आणि मल्ल घडवणारे असे लघुजी वस्ताद नव्हते. लघुजी खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी होते, हे आपल्याला सांगायला पाहिजे. आणि मग लघुजींनी काय दिलं आमच्या हातात? सोबत भेटायला तोडले गुलामीचे फास. दिलं दप्तर दिली शाळेची पाठी, दिलं दप्तर दिली शाळेची पाठी. लघुजी बाबांची किमया होती.
जल कळले अण्णाभाऊ झाला जीवनाचं सोनं, हा जयंतीचा सण साजरा करा आनंदानं, नुसत्या मागवाड्यानं नाही साऱ्या गाववाड्यानं, करू वंदन दयाला कोटी कोटी. चंद्रसिंग नाईक असतील किंवा आपले भारत हरकर या दोन तरुणांसाठी पण जोरदार टाळ्या, सचिन भाऊ कांबळेसाठी जोरदार टाळ्या. ही खूप ताकदीची पोरं या ठिकाणी, युवा नेतृत्व या ठिकाणी आहे. आता भारत हरकरांच्याकडे चंद्रसिंग नाईक घेऊन गेले तर त्यांच्या आईनं शीतलताईंना साडी घेतली. आता त्यांना वाटतं की माळ्याच्या घरात सून आलेली आहे. माझं आडनाव माळे, हरकर माळे, आपली सून आली म्हणून तिला साडी केली त्यांनी. आणि मागांना वाटतंय किंवा आपला जावाई आहे. बरोबर आहे ना? हाय ना? वाटते कशाला, आहेच की, वाटायचं काय. 2005 साली महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या घरात पुण्यातल्या गंज पेठे फुलेवाड्यामध्ये शीतल साठेचं आणि माझं लग्न झालं. महात्मा फुलेंच्या यशवंत नंतर त्यांनी एक दत्तकपुत्र यशवंत त्यांचा होता. त्याच्यानंतर जर तिथं कुणाचं लग्न झालं असेल तर ते आमच्या दोघांचं लग्न झालेलं. आणि हे साठे आणि माळी, हे फुले आणि अण्णाभाऊ साठे यांचं मिश्रण आहे, लक्षात घ्या. आणि आम्हाला हे सांगायचं आहे, मी हे का सांगतोय, मातंग समाज हा या देशाच्या पाठीवर अत्यंत प्रामाणिक आणि लढाऊ जात कुठली असेल तर ती मातंगांची जात आहे. लक्षात किती लढाऊ आहे, किती आहे. इंग्रज मांगांचं नाव घेतल्यानंतर थरथर कापायची, रामोशांचं नाव घेतल्यानंतर थरथर कापायची. हाजरी कोणाला होती माहिती आहे? रामोशांना मांगांना हाजरी होती. 1860च्या कायद्यानुसार गुन्हेगार कायदा जो ब्रिटिशांनी बनवला, 3 टाइम हजेरी द्यायची मांगाची माणसं. अण्णाभाऊने लय भारी लिहिले त्यांच्या कथा कादंबऱ्या. लखुजी मांग, काय त्याचं नाव आहे? निळूमांग. तो सारखा हजेरी द्यायला कसा जातो ते सांगितलं त्यात. साताऱ्यामध्ये केंडामाळ नावाचा एक भाग आहे. साताऱ्यामध्ये कधी गेला तर बघा, तिथं एक शहीद स्तंभ आहे. 11 लोकांना भारतातल्या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढले म्हणून तिथं त्यांनी देहदंडाची शिक्षा दिली. 4 लोकांना फासावर लटकवलं आणि 7 मांग होते, मांगांना टोपीच्या तोंडावर दिलं. बघा, बाकीच्यांना फाशी, पण मांगांना टोपीच्या तोंडी दिले. कारण मांगांच्या मध्ये जास्त दहशत व्हावी, मांगांनी स्वातंत्र्य आंदोलनात येऊ नये म्हणून ब्रिटिशांनी त्या पद्धतीनं ती केलं होतं. मांग जर जागा झाला
तर तो आद्य क्रांतिगुरु मूळजी वस्तात साळवे बनतो. मांग जर जागा झाला तर ती मुक्ता साळवे बनते. मांग जर जागा झाला तर तो फकीरा रामोजी मांग होतो. आणि मांग जर जागा झाला तर जागतिक कीर्तीचा साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बनतो. ही मांगांची ताकद आहे, लक्षात घ्या. मांग म्हणजे काही साधा विषय नाही, लय जागतिक विषय हा. आणि म्हणून आम्ही दोघांनी मिळून एक गाणं लिहिलेलं आहे. आणि ते गाणं शिंदेशाहींचे, प्रल्हाद शिंदेचे चिरंजीव मिलिंद शिंदे आणि शीतल साठेंच्या आवाजात ते स्वरबद्ध झालेलं आहे. युट्यूबला तुम्ही ते ऐकू शकता. 3 ते 4 मिलियन लोकांनी ते गाणं बघितले. पण या पात्रीमध्ये ते गाणं शाहीर झालं पाहिजे. आणि म्हणून मांग जागा झाला तर काय होतं हे आपण या गाण्यातच बघूया. शाहीर, तुम्हाला गिरण माहित आहे का? काय म्हणता? शाहिरांना विचारते ना. हा बोला की. हा, शाहीर गिरण माहित आहे का तुम्हाला? गिरण माहिती आहे की? दळायची नाही. दळायची नाही, चंद्र सूर्याची. गिरण पडतं माहिती आहे का? गिरण ग्रहण. ग्रहण. आणि ग्रहण मागायला पूर्वी जायचे, आता पण जातात का नाही मला माहित नाही, पण पूर्वी जायचे. मित्रांनो, बालमित्रांनो, तुम्हाला सांगते, इंस्टाच्या पिढीला माहित नाही ग्रहण काय प्रकार आहे ते. पण ग्रहणामध्ये माझी आजी सांगायची की पाऊस पडायचा, अन्न नसायचं, मग पावसात काय खायचं म्हणून आम्ही चाल्या वाळवून ठेवायचो, पेटीत लपवून झाकून असं सगळ्या गोळा करून कुलप लावून. संपत्ती काय? खाण्यासाठीच गोळा करून ठेवायचं, ती संपत्ती. आणि मग जेव्हा ग्रहण पडेल तेव्हा जायचं मागायला गावात. काय म्हणायचं? दे दान सुटे गिराण. काय म्हणायचं? दे दान सुटे गिराण. आणि मनातल्या मनात म्हणायचे, जे नाही देणार ते जायचं घरात. ग्रहण मागणे म्हणजे भीक मागणे, भीक. भीक मागायला जायची गावात. दुसरी एक प्रथा होती शाहीर, दलिंद्री काढायची. दलिंद्री म्हणजे मागांना यांना बोलवायचं, जेवाय घालायचं, कपडे पोशाख करायचा, मस्त जेवण खावण घालायचं. एक चप्पल जुनी बघायची घरातली, त्या चपलीला काहीतरी शेणबिन लावायचं, धूळबिळ लावायची, मागांच्या पशी द्यायचं, जा घेऊन घरी. गावाची दलिंद्री कुणी घेऊन यायची? घरी यायची. आम्ही म्हणतोय तर दलिंद्रीची एक पद्धत होती. हे गिराण आणि ही दलिंद्री जर कोणी सोडवले असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे ही दलिंद्री घेऊन आले. आपली पोरं मावशी 12-1 वाजता का उठतात माहित आहे का तुम्हाला? दलिंद्री घेऊन आल्या. हे डोक्यातली गुलामी आहे. गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामत होती. जिंदगी सलामत होती. सलाम सलाम, जोहार जोहार. गुलाम होतो आपण, आजही आहोत. गिराण सुटलं, डोक्याचं गिराण सुटणं अजून बाकी आहे. झोळी अशी अडकवायची सोडली, पण डोक्यात झोळी आहे अजून. असा हात आहेच की अजून मागायचा, असंच आहे अजून. हे जे ग्रहण आहे लागलेल्या पिढ्या पिढ्यांना आपल्या, ते ग्रहण लवकर सुटावं म्हणून हे गाणं आहे. द्यावं दादाजी सुंदरी बालाजी, द्यावं दादाजी सुंदरी बालाजी. हे बाय, हे थोड्या तोंडाचे बाय, हे मोठ्या मोठ्या घरात माय. शिरव पाकं काय असेल तर काढतो, वेगळ्याला असेल तर वेगळं माय. जरा पोरांच्या तोंडात दोन जाऊ दे माय. द्यावं दादाजी पाण्यासाठी भीक, भाकरीसाठी भीक. द्यावं दादाजी सुंदरी बालाजी. अवतार नसताना कधी जेवाय गेले का इथलं कोण? गावाचा अवतारच नाही, आणि तरी मी पिशवीमध्ये ताटल्या घेऊन जेवायला आम्ही गेलोय.
माझ्या वडिलांनी मला लहानपणी असं लांब एका वाडीवर लग्न होतं, असाच मांडव होता आणि असं हिचं लग्न लागलंय ना, आम्ही तिथं त्या झाडाच्या तिकडं पलीकडं अवतार नाही, बोलवलेलंच नाही तुम्हाला. अवतार नसताना जेवायला गेलेली जी लोक आहेत त्यांना माहित आहे गुलामी काय होती, भूक काय होती. पुऱ्या संपल्या, लाडू संपली, बुंदी संपली, अजून काय बुंदीला काय म्हणतात ते तुमच्याकडे, नुकत्या संपल्या, लापशी संपली, सगळं संपलं तरी डाळ भातासाठी आमची माणसं लांब थांबत होती इकडं झाडापाशी. द्यावताजी सुटल की हाडाजी, द्यावताजी सुटल की हाडाजी, जीवन गुलामीचं हे ठागावं. हे गाणं एवढ्या शांत बसून ऐकायचं नाही बरं. जरा हाताचे घड्या सोडा, जरा असं मस्त मोकळं शास्त्रीय गायनाचं कार्यक्रम ऐकताय का तुम्ही? नाही ना? हे द्यावताजी सुटल की हाडाजी, द्यावताजी सुटल की हाडाजी, जीवन गुलामीचं हे ठागावं. जीन गुलामीचं हे त्यागावं. मागानात जागावं. आणि कसं जागावं? साधा जीवन लागू नये असं जागावं की प्रस्थापितांची झोप उडवावी असं जागावं. मागानात जागावं, मागानात जागावं, लहुजीवानी वागावं. मागानात जागावं, लहुजीवानी वागावं. मागानात जागावं, लहुजीवानी वागावं. झोपीचा पाठीमागा घेत समतीच्या संतीचा नभागा. ज्ञान फुलली लेका, ज्ञान करून धोका, ज्ञान करून धोका. ज्या काळात ज्ञानबंदी आहे, अस्पृश्यांनी शिकायचे नाही, त्या काळात माझ्या ज्योतिबा आणि सावित्री शाळा काढतात पुण्यामध्ये. 150 वर्षांपूर्वी पुणे दाम्पत्य पुण्यात शाळा काढतं. माझ्या सावित्रीवर दगडफेक होते, शेण टाकलं जातं, खरकट पाणी टाकलं जातं आणि मग लहुजी माग तिथं उभा राहतो आणि सांगतो, या पुण्यामध्ये ज्योतिबा आणि सावित्री तुमच्या अंगाला जर कोणी हात लावला तर हा लहुजी माग इथं पुण्यामध्ये इथं जिवंत आहे. तुमच्या अंगाला कोण हात लावताय मी बघतो. लहुजीचा काय नातं आहे लक्षात घ्या. लहुजींचं ज्योतिबांचं नातं काय आहे समजून घेऊया. लहुजीचा मोतीचा पाठीराखा, घेत समतीच्या संतीच्या नभागा. ज्ञान फुलली लेका, ज्ञान करून धोका, ज्ञान करून धोका. वरसमानाची योगी तानाची, वरसमानाची योगी तानाची, भानसावर झोपगड मागावं, भानसावर झोपगड मागावं. मागानात जागावं, लहुजीवानी वागावं. मागानात जागावं, लहुजीवानी वागावं. मागानात जागावं, लहुजीवानी वागावं. मुक्ताचा समाना काया, अजून समजला कानाया. मुक्ताचा समाना काया, अजून समजला कानाया. मुखाचं करतोय माया, ब्रह्मवाद्यांच्या वाद्यांच्या पाठी जाया.
करत असाल, माहिती एखादी सर्च करत असाल, आता घरी गेल्यानंतर मुक्ता साळवेचा निबंध सर्च करा आणि तो 2-3 पानांचा निबंध आहे महरा मांगांच्या दुःखाविषयी. मुक्ता साळवे होते, 14 वर्षाची होती, फक्त 14 वर्षांची, आणि तिनं एवढे प्रश्न उपस्थित केले. आजही मुक्ता साळवेच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नाही आहे. एवढे गहन प्रश्न मुक्ता साळवेनं उपस्थित केले, आम्ही वाचलेच नाही आणि त्याच्यावर विचार बी केला नाही. मुक्ताचा सवाल अजून समजला नाही, मग उगाच करतोय माय, महाराजांच्या वड्याच्या पाठी जाय. विनंती करणार आहे मी अण्णा भाऊंची वैचारिक वारसा म्हणून. अण्णा भाऊंनी या गुलामगिरीच्या चिखलात बाहेर घ्या म्हणून सांगितलं. आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, जिथं स्वाभिमान नाही, जिथं लाचारी आहे, जिथं स्वतःचं अस्तित्व नाही, अशा गुलाम करणाऱ्या ठिकाणी थांबू नका. वाट सोडाची उतला काळाची, वाट सोडाची उतला काळाची, अंग झाडून बाहेर निघावं, अंग झाडून बाहेर निघावं. मागानात जागावं आणि मुक्तावाणी, मागानात जागावं मुक्तावाणी वागावं, मागानात जागावं मुक्तावाणी वागावं. जगून जाणं आज त्याची वाचावी कथा, जगून जाणं आज त्याची वाचावी कथा. वाघिणीच हे पिता फुल फुलले नागाचे छाव्याला, द्यावा लढाची त्याला भिडाची. मला रत्न मान्य नाही, मला लढणं मान्य आहे. अण्णाभाऊ म्हणतात, अण्णाभाऊ गरीब होते, झोपडपट्टीमध्ये होते, वाटेगावात आले, मग होते म्हणून रडत बसले नाहीत. अण्णाभाऊंनी दुःखाच्या वळूला, शोषणाच्या वळूला व्यसन घालून त्याच्यावर स्वार झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे नेते झाले. अण्णाभाऊ दुःखावर वेदनेवर स्वार झाले आणि जगातले मोठे साहित्यिक झाले. रडत बसले नाहीत अण्णाभाऊ. अण्णाभाऊंचा संदेश हाच आहे, द्यावा लढाची चला भिडाची, द्यावा लढाची चला भिडाची, द्यावा लढाची चला भिडाची. बळ अण्णाभाऊकड मागावं, बळ अण्णाभाऊकड मागावं, मागानात जागावं अण्णाभाऊ. मराठवाड्यातल्या मागांचा झेंडा खेळ आहे याचा मला अभिमान आहे. सगळं मराठवाड्यामध्ये का मातंगांच्या घरांवर धम्मचक्र आहे. मातंगांच्या वस्त्यांची नावं अशोकनगर, सम्राटनगर आहे का नाही. जरा आमच्या पुण्याकडे वेगळं आहे, इकडं वेगळं आहे. झेंडा निळाची साऱ्या रंगाचं झेंडा सगळ्या रंगाचा झेंडा एकत्र आल्यानंतर कोणता झेंडा होतो. पंचशिलाचं झेंडा लागावं, रानमांगाचं हे डागावं,
बाबासाहेबांनी जग बदल घालून गाव सांगून गेले भीमराव सांगितलं. हे कधी लिहिले गाणं माहिती आहे का अण्णाभाऊंनी? बाबासाहेबांच्या तर अण्णाभाऊ साठेंनी जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव सांगितलं. मला एक गोष्ट सांगायची की लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष शीतल साठे आणि आम्ही 100 पेक्षा जास्त अण्णाभाऊंच्या वरचे ग्रंथ वाचले, संशोधन केलं. आणि एक गोष्ट कोणालाही माहित नसेल, फार कमी लोकांना माहित असेल, अण्णाभाऊ केवळ लेखक, शाहीर, कलावंत, तमाशा कलावंत, ऍक्टर एवढंच नव्हतं. अण्णाभाऊ साठे पत्रकार होते आणि त्यांच्या पक्षाचं एक मुखपत्र होतं, त्याचं नाव होतं लोकयुद्ध. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे वृत्तांत लिहायचे, रिपोर्ट क्लास करायचे. आणि एक रिपोर्ट अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेला आहे. त्या रिपोर्ट मध्ये अण्णाभाऊंनी काय लिहिलं बघा, मराठवाड्यातल्या लोकांसाठी फार महत्वाचं आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात, पूर्वाश्रमीच्या महार लोकांनी, बाबासाहेबांच्या अनुयायांनी नवबौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि म्हणून जाती गुंडांनी अण्णाभाऊ साठेंच्या लेखनात आलेलं आहे. जाती गुंडांनी या नवबौद्धांच्यावर हल्ले सुरू केलेले आहेत, ते बुद्ध झाले म्हणून. पण बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी असणारी जनता ही साधी सुधी जनता नाही, ती बाबासाहेबांचं ज्ञान घेऊन उभी आहे. या जातीय गुंडांना पडून उरल्याशिवाय ती राहणार नाही, असा मला ठाम विश्वास वाटतो. नवबौद्धांच्या बद्दल अण्णाभाऊंचं लिखाण आहे, हे वाचलं पाहिजे आपण. आणि म्हणून हा धागा जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत की ही बाबासाहेबांची आणि अण्णाभाऊंची ताकद एकत्र आली पाहिजे आणि एकत्रित पुढे गेली पाहिजे, हा त्यामागचा धागा आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्यावरच एक गीत आम्ही घेत आहोत. काय होतंय, मांग आणि महार असं फूट पाडण्यामध्ये काही लोकांना इंटरेस्ट आहे, पण आमचा नवयान महाजनचा आहे. आम्ही फोडणारी लोक नाही आहोत, तर आम्ही जोडणारी लोक आहोत. हा आमचा पिंड आहे, जो आम्हाला अण्णाभाऊ साठेंनी शिकवलेला आहे. आम्ही जोडणारी लोक आहोत. आणि हे जोडता जोडता आम्हाला हे सांगायचं आहे, आपण स्वाभिमानाने पुढे गेलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि या देशात पहिल्यांदा आम्ही नागरिक झालो. आम्हाला आतापर्यंत जातीच्या ओळखी होत्या, आम्हाला माणूसपणाची ओळख बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. बाबासाहेबांनी केवळ माणूस करून थांबले नाहीत, या देशाचं मालक आम्हाला केलं. मला एक प्रश्न विचारायचा, इलेक्शन झालं नाही माझं? मतदान केलं सगळ्यांनी? केलं असेल की. किती वाजता केलं? आमच्याकडे तुम्हाला सांगू का, इथलं माहित नाही. आमच्या पुण्याकडे 5 वाजले तरी लोक वाटच बघत होते. बरोबर आहे का? आता कोणतरी येईल 5 वाजता वाट बघत होते शाहीर. वाट बघत होते ना? हा मग इथलं माहित आहे, पण आमच्याकडे आम्ही डोळ्यानं बघितले. आणि म्हणतो मावशी चला, संपत आलं टायमिंग, आता काका चला, काका चला, टायमिंग संपत आलं, हा जरा कोणतरी येईल. आपल्याला पण सवय वाईट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे, आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून हे गाणं आपल्याला राजकीय दृष्ट्या स्वाभिमानाने कसं पुढे जायचं आहे त्यासाठी. अहो शाहीर तासाला रेट बदलत होते, काय सांगायचं तुम्हाला. तुमच्याकडची काय मला माहित नाही आकडा, पण आमच्याकडे मात्र 3000-4000 असा आकडा होता. तुमच्याकडे किती होता? 2000. 2000. हो, किंमत किती? 2000 आकडा होता. तिकडे बकरीची किंमत किती आहे? पोरा, बोकडाची बकरीची किंमत काय आहे? 10,000. बकरी 10,000 मिळते. गाय म्हस 50,000 पर्यंत मिळते. कोंबडा आकारात कापला असेल की कोंबडा कितीला मिळतो? 500. गावरान 800. कोंबड्या बकऱ्यापेक्षा सुद्धा आपली किंमत कमी झाली. बकरी महाग झाली, माणसं स्वस्त झाली. राव कुठं नेऊन बसले.
तसंच लय हसावं का. तर स्वाभिमानाचा लढा जर आपल्याला द्यायचा असेल तर हे गाणं त्यासाठी आम्ही घेतो. तत्पूर्वी फक्त एक घोषणा करायची होती. ऍडव्होकेट बी हिवाळे साहेबांनी अमोल सदाशिव कांबळे यांनी नव्या महाजनशासाठी 500 रुपये जन्मदान दिलेले. जोरदार टाळे त्यांच्यासाठी. आणि पांडुरंग आढाळे यांनी 500 रुपये दिलेले आहेत. जोरदार टाळ्या. हे बघा, हे जे काही तुम्ही पैसे आम्हाला देता हे आमच्या घरी जात नाही. आम्ही जे काही नवीन करतो या नवीन गाण्यांसाठी ही तुमची देणगी जी आहे, हे जे काही बक्षीस आहे, हे नवीन गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी आम्ही वापरतो. आभार. सामाजिक कार्यकर्ते बैजाबाई घोडे या खरं तर आमच्या कलिगत आहेत. आम्ही एकत्रित काम करतो लोक कलावंतांच्या मध्ये. बैजाबाईसाठी एका जोरदार टाळ्या. आराधी कलावंतांना संघटित करण्याचं काम त्या करतात. अत्यंत उपेक्षित वंचित कलावंतांच्या बरोबर काम करतात. बैजाबाई धन्यवाद. वाहित होते वरुण पाणी, नव्हता अंगाला भर कपडा, होते पाय आलवाणी. दुपारी मासे खायला घातले आयोजकांनी. चांगला तळ्यातला मासा चाललाय. होता गावकीचा जोहार जोहार जोहार.